आज भारत खूप वेगाने प्रगती करतोय. जिकडे बघावं तिकडे डिजिटल इंडिया, इनोव्हेट इंडिया. नुकतीच भारताने AI समिट देखील सक्सेसफुल करून दाखवले. पण याच डिजिटल क्रांतीचा दुरुपयोग करून उत्तर प्रदेशातनं एक अशी केस समोर येते जिला कोर्टाने चक्क रेअरेस्ट ऑफ द रेअर क्राईम म्हणून संबोधलंय. या केसबद्दल आपल्याला कळलंही नसतं. ही केस आपल्या समोर देखील आली नसती जर यामध्ये इंटरपोल आणि CBI डायरेक्टली इन्व्हॉल्व नसत्या. या केसमध्ये ज्या दोघांना मुख्य आरोपी म्हणून कोर्टाने शिक्षा सुनावली ते नवरा बायको आहेत. नवरा हा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर होता, तर बायको हाऊसवाईफ. पण हे दोघं दिसायला जितके साधे आणि सरळ आहेत तितकेच यांचे गुन्हे गंभीर आहेत. 33 मायनर्सवरती यांनी जे अत्याचार केलेत ते घृणास्पद आणि मानवतेला काळीमा फासणारे आहे. CBIच्या अहवालानुसार 33 मायनर्स इन्व्हॉल्व असलेले 2 लाख व्हिडिओज यांनी 47 कंट्रीजमध्ये डार्क वेब थ्रू विकले. ही स्टोरी आहे सॅन्टा क्लॉज कपलची. आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्याला एक सुसंस्कृत, हसतमुख आणि मदत करणारे शेजारी मिळावे. उत्तर प्रदेशातल्या बांदा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक असंच जोडपं राहायचं. नवरा राम भवन हा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर होता, तर बायको दुर्गावती ही हाऊसवाईफ. लोकांच्या आणि समाजाच्या नजरेत ते एक प्रतिष्ठित जोडपं होतं. पण त्यांच्या घराच्या 4 भिंतीआड जे चालायचं त्याने CBI अधिकाऱ्यांचं धाबच दणाणलं. राम भवन हा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर होता आणि त्यामुळे त्याला समाजामध्ये मोठा मान होता. आणि आपल्याला तर माहिती आहे की भारतासारख्या देशामध्ये जो सरकारी अधिकारी असतो त्याला लोक अक्षरशः डोक्यावरती घेऊन नाचतात. आणि तसंच काहीसं वातावरण रामभवन आणि दुर्गादेवी यांच्या भोवताली होतं. हे कुटुंब समाजामध्ये एक प्रतिष्ठित जोडपं म्हणून ओळखलं जायचं आणि याच प्रतिष्ठेचा आधार घेऊन या दोघांनी हा गुन्हा करायचं ठरवलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे एका सरकारी अधिकाऱ्याला जे जे बेनिफिट्स मिळतात ते सगळे बेनिफिट्स राम भवन हा घेत होता, पण सरकारी निवासस्थान सोडून. आपल्या 10 ते 15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये राम भवन याने कधीही सरकारी निवासस्थान स्वीकारलं नाही. तो ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगसाठी गेला तिकडे त्याने घर भाड्याने घेतलं आणि तेही अशा एरियामध्ये जिथे लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास मधील लहान मुलं संख्येने जास्ती आहेत. राम भवन आणि दुर्गादेवी यांना स्वतःचं असं अपत्य काहीच नव्हतं, त्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या लहान मुलांना ते घरी बोलवायचे, त्यांच्याशी खेळायचे, त्यांना खेळणी भेट म्हणून द्यायचे. त्यांच्या घरामध्ये व्हिडिओ गेम्स, रिमोट कंट्रोल कार्स असल्यामुळे लहान मुलं देखील आनंदाने त्यांच्या घरी जायची. बरं, या मुलांच्या पालकांना देखील कधी संशय आला नाही, कारण हे एक सरकारी अधिकाऱ्याचं कुटुंब आहे आणि या दोघांना मूल नाही, त्यामुळे हे दुसऱ्यांच्या मुलांमध्ये आपला आनंद शोधतात असं त्या मुलांच्या पालकांना वाटायचं. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून दुर्गादेवी आणि राम भवन यांनी त्या मुलांना आपलंसं केलं. ही दोघं आपल्या मुलांना काहीही इजा पोचवत नाहीयेत असा विश्वास त्या मुलांच्या पालकांमध्येही निर्माण झाला. पण इथूनच डार्क वेब मधल्या गुन्ह्याची सुरुवात झाली. पालकांना वाटायचं की आपली मुलं या दोघांकडे खूप सेफ आहेत, त्यांच्याकडे खेळणी आहेत आणि या दोघांकडेही त्या मुलांना देण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे जो वेळ आपण या मुलांना देऊ शकत नाही तो वेळ ही दोघं देत आहेत आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतायत असं त्या पालकांना वाटायचं. पण त्या 4 भिंती आड जे व्हायचं ते जगा वेगळंच होतं आणि त्यामुळे त्या मुलांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली त्याची कल्पना आपण कोणीच करू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणात एक शॉकिंग ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ऑक्टोबर 2020 मध्ये इंटरपोलने CBIला सांगितलं की भारतातून चाइल्ड पोर्नोग्राफिक कॉन्टेंट हा डार्क वेब वरती विकला जातोय आणि मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट होतोय. ज्यावेळी CBI ऍक्टिव्हली या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह झाली तेव्हा त्यांनी इंटरपोलशी संपर्क साधला आणि इंटरपोल कडून त्यांना एक मोबाईल नंबर मिळाला. तो मोबाईल नंबर ट्रेस करत करत CBI दुर्गादेवी आणि रामभवन यांच्यापर्यंत पोहोचले आणि 31 ऑक्टोबर 2020 रोजी CBIने या दोघांविरुद्ध FIR दाखल केला. FIR दाखल केल्यानंतर CBIने 17 नोव्हेंबर 2020 रोजी रामभवनला चित्रकूट मधून अटक केली. अटक झाल्यानंतर जेव्हा त्याच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्या घरातून 8 ते 10 मोबाईल्स, 2 लॅपटॉप्स, कॅमेराज, पेन ड्राईव्ह्स, मेमरी कार्ड्स हे सगळं जप्त करण्यात आलं. CBIने या सगळ्या गोष्टी ताब्यात घेऊन त्याच्यातला डेटा अनलाइज केला आणि डेटा अनलाइज केल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टींमधनं रामभवनच्या डार्क वेब मागचं गुन्हेगारीचं जाळं हे जगासमोर आलं. रामभवनला जरी अटक झाली असली तरी CBIने दुर्गादेवीला अटक केली नव्हती, कारण तिच्या विरोधात CBIकडे पुरेसे पुरावे नव्हते. पण रामभवनला अटक झाल्याच्या काहीच दिवसात दुर्गादेवीने बरेचसे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जे मायनर व्हिक्टिम्स होते त्यांना धमकवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे CBIला दुर्गादेवीलाही अटक करावी लागली. रामभवन आणि दुर्गादेवी या दोघांना अटक झाल्याच्या 1 महिन्यानंतर CBIने इंटरोगेशनला सुरुवात केली आणि या इंटरोगेशनमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या खूपच धक्कादायक होत्या. लहान मुलांविषयी असणारं प्रेम, मायाचा ओलावा हा फक्त ढोंगीपणा होता. त्या ढोंगीपणाच्या आड या दोघांनी आपल्या घाणेरड्या फॅन्टसीज पूर्ण करून घेतल्या होत्या. हे दोघं त्या मुलांना टार्गेट करायचे जे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास
किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड अशा कुटुंबामधनं येतात. कारण यांना माहिती होतं की या कुटुंबांनी काही तक्रार जरी केली तरी त्यांना पैसे देऊन किंवा धमकावून आपण गप्प करू शकतो. प्रत्येक लहान मुलासाठी यांचे टॅक्टिक्स वेगळे होते. ज्यांना चॉकलेट आवडतं त्यांना चॉकलेट देऊन बोलवायचे, ज्यांना खेळणी आवडतात त्यांना खेळणी देऊन बोलवायचे, ज्या मुलांना फक्त बोलायला आवडतं अशांसोबत चांगलं वागायचे. आणि एकदा का या मुलांच्या मनामध्ये त्या दोघांबद्दल विश्वास निर्माण झाला की हे दोघं त्या लहान मुलांना घरी बोलवायचे आणि घृणास्पद आणि अमानवीय कृत्य करून आपल्या फॅन्टसीज त्या मुलांकडनं पूर्ण करून घ्यायचे. या सगळ्या गोष्टी जेव्हा इंटरोगेशनमधनं सीबीआयच्या समोर आल्या तेव्हा सीबीआयला देखील प्रश्न पडला की चेहऱ्याने इतके साधे आणि भोळे दिसणारे हे दोघे खरंच इतकं अमानवीय कृत्य या लहान मुलांसोबत करू शकतात? रामभवन आणि दुर्गादेवी हे त्या लहान मुलांसोबत जे काही करायचे ते यूट्यूबच्या गाईडलाईन्समुळे मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. मी पिन कमेंट्समध्ये काही लिंक्स दिल्यात, त्या जरूर चेक करा. त्याने तुम्हाला कळेल की हे दोघेही त्या मुलांसोबत किती घाणेरड्या प्रकारे वागायचे ते. हे दोघेही जे कृत्य त्या लहान मुलांसोबत करायचे त्याचे व्हिडिओज आणि ऑडिओज रेकॉर्ड करायचे आणि ते डार्क वेबवरती विकायचे. आणि हा सगळा कॉन्टेंट डार्क वेबवरती लाखोंच्या घरामध्ये विकला जायचा आणि सर्क्युलेट व्हायचा. डार्क वेब थ्रू हे दोघेही अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायनामधल्या बायर्स सोबत कनेक्टेड होते. हे दोघे एवढे मोठे सायकोपॅथ आहेत की आपण विचार देखील करू शकत नाही. ज्या वेळेला ही केस कोर्टात उभी राहिली त्यावेळेला दुर्गादेवीने असं सांगितलं की माझ्याकडनं फोर्सफुली या सगळ्या गोष्टी करवून घेण्यात आल्या. पण सीबीआयने हे सिद्ध करून दाखवलं की ज्या वेळेला रामभवन ही घाणेरडी कृत्य या लहान मुलांसोबत करत होता त्यावेळेला दुर्गादेवी त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या लहान मुलांच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज देखील डार्क वेबवरती लाखो डॉलर्सच्या किमतीला विकण्यात आलाय. या दोघांनीही त्या लहान मुलांवरती जे काही अत्याचार केलेत त्याच्यातनं आजही ती मुलं बाहेर येऊ शकली नाहीयेत. काहींची वाचाच बसलीये, काहींचे डोळे तिरळे झालेत, तर काही अजूनही आपलं अस्तित्व शोधतायत. सीबीआयने या दोघांविरुद्ध जवळजवळ 700 पानांचं चार्जशीट फाईल केलं होतं ज्याच्यामध्ये 74 लोकांचे स्टेटमेंट्स होते आणि त्यात 33 हे मायनर्स होते. त्यामुळे हा गुन्हा किती गंभीर आहे हे तुम्हाला कळलं असेल. या प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला तो ऑक्टोबर 2020 साली आणि या केसचा निकाल लागला तो 20 फेब्रुवारी 2026. म्हणजे जवळजवळ हा गुन्हा सिद्ध व्हायला 6 वर्ष लागली. ज्या वेळेला कोर्ट या केसची सुनावणी करत होतं त्यावेळेला सेशन कोर्टाचे जज प्रदीप कुमार शर्मा यांनी वाक्य वापरलं, रेअरेस्ट ऑफ द रेअर क्राईम. या दोघांनी त्या लहान मुलांवरती जे अत्याचार केले ते इतके भीषण आहेत की कोर्टाने सरळ या दोघांना डेथ पेनल्टी म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाने असंही म्हटलं की या दोघांना पुन्हा सेकंड चान्स हा दिलाच नाही पाहिजे. हे दोघेही समाजासाठी खूप घातक आहेत आणि हे दोघे जर परत या समाजाचा भाग झाले तर यापेक्षा भीषण काही करू शकतात. त्यामुळे कोर्टाने सरळ या दोघांना डेथ पेनल्टी हीच शिक्षा दिली. या व्हिडिओमधनं मला हेच सांगायचंय की आपल्या भोवताली जे काही चालतं त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा. खास करून आपल्या लहान मुलांना, आपल्या आजूबाजूच्या एरियातल्या लहान मुलांवरती कोणी काही पाळत ठेवत नाहीये ना, कोणी त्यांना त्रास देत नाहीये ना, कोणी त्यांचा गैरफायदा घेत नाहीये ना, हे बघा. या सगळ्या प्रकरणामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे समजा इंटरपोलने तो रिपोर्ट प्रसिद्धच केला नसता की ज्यामध्ये सांगण्यात आलंय की भारतातून मोठ्या प्रमाणावर चाइल्ड पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट हा व्हायरल होतोय, तर आपल्याकडच्या यंत्रणांनी याची दखल घेतली असती. प्रश्न गंभीर आहे, पण सीबीआयने आपल्या इन्व्हेस्टिगेशनमधनं या प्रश्नाला उत्तर दिलंय. कोर्टाने आता या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. पण अजून एक प्रश्न उरतोच, आपण आपल्या लहान मुलांना खरंच वेळ देतोय का? कारण हे सगळे पालक आपल्या लहान मुलांना खरंच वेळ देत असते तर त्या लहान मुलांना या दोघांकडे जायची वेळ आली असती का? प्रश्न विचार करण्यासारखा आहे, पण याचं उत्तर आपल्याला एक समाज म्हणूनच शोधावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.